नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा, हॅपी न्यू इयर। आणि त्या निमित्ताने आज आम्ही चाललेलो आहोत RCT मॉलमध्ये। RCT मॉलमध्ये कशासाठी चाललोय ते मॉलमध्ये गेल्यावरच तुम्ही बघा। तर आम्ही चाललोय अश्विनी, मी, समीर आणि टायगरचे पप्पा। सुमित आणि टायगर येत नाहीत, तर टायगर लागलाय माग। टायगर नेहमीप्रमाणे कपडे घातल्याच्या नंतर झालाय, त्याला वाटलं मुंबई चालली आता गावाला असं। तर आम्ही लगेच येणार, एक तासाभरामध्ये येऊ। RCT जवळच आहे आम्हाला, घाटकोपरमध्येच आहे RCT मॉल। तर तिथे जातो आता आणि तिथे गेल्यावर बघूया आता आपण म्हणजे आम्ही काय करणार आहोत ते तुम्ही बघा। आणि या पोराची लगेच येणार आहे। गप्पा गप्पा लागलाय माग, गप्पा तुला खाऊ आणते, तो आहे ना तुझ्या जोडीला? जोडीला आहे ना तुझ्या? सोपा कुठं आणलाय बघ, बघ तो सोपा कुठं आणलाय त्यांनी, बघ अजून नेतोय, किती ताकद आहे त्याला। आम्ही गाडीत बसलोय आणि आता निघालो। टायगरचे पप्पा आणि मी मागे बसलोय आणि टायगर घरात रडत बसलाय। हा लय रडत होता, पण न्यायचं कुठे त्याला? मॉल मध्ये त्याला घेतील नाही घेतील आहे ना, परत एवढं नेणार आणि तिथून पूर्ण रिटर्न पाठवतील। तर असं आहे, पेट्स अलाउड आहे की नाही काय माहिती नाही अजून। आणि टायगर बराच मोठा आहे त्यामुळे घेतील का नाही घेतील त्याला, नाही घेत आहे ना ग, कारण ते शिवसू वगैरे करतात ना म्हणून। तर न नेलेलंच बरं, उगाच कशाला आपण न्यायचं आणि आपणच ते लोक काही बोलतील मग आपल्याला हर्ट होतं फुकटचं म्हणून। दादा गाडी चालवतोय, गाडी पार्किंग केली आम्ही इथं। आता इथून एंट्री आतमध्ये जायला, इथून आता जातो। N5 झोन बी आपला नंबर लक्षात ठेव। बरीच पार्किंगला अशी जागा आहे ना इथं। सेकंड फ्लोअरला जात आहोत, सेकंडला जातोय। तुम्हाला असं करायचं मन कसं साहेब आला आमचा सेकंड फ्लोअर। चला इथून लेफ्टला बोलले ना, चला। वाव, विजय सेल्स इथे पण आहे। RCT मध्ये पण विजय सेल्स शिफ्ट झालं का? आणि मग तिकडचं स्नो पार्क कुठे आहे आमचा? इथे विचार कोणाला तरी। वाव, कितीला असेल? हा नको बघू, चल लगेच येशील उद्या घ्यायला। अशीच बघते आणि लगेच मला तो खूप आवडलेला, मला घ्यायचा आणि येईल। ते बघा इथे सेल लागलाय, 60% ऑफ। RCT मध्ये आम्ही स्नो वर्ल्ड मध्ये जाणार आहोत। तर स्नो वर्ल्ड काय आहे ते आता तुम्हाला मी दाखवते। इथून बघा RCTचा पूर्ण देखावा किती छान वाटतं आता। हा आणि इथेच आहे ना ते खाली आपलं पिझ्झा आहे, आपलं बर्गर मॅकडॉनल्ड्स। हा वरच्या इथे जाऊया, ठीक आहे, छान वाटतंय ना। आलो आम्ही स्नो किंगडम मध्ये आणि इथे आम्हाला जायचंय। तर आम्ही तिकीट काउंटरला जातो। तर जरा लेकरांचं असेल नाही, मोठ्यांचं आहे, मोठ्यांचं आहे। हाय, आम्ही आलोय स्नो किंगडम मध्ये। स्नो किंगडम म्हणजे काय आहे अशू? ऍक्च्युली ते ना राईड्स असं, जसं वॉटर किंगडम कसं असतं तसं ना हे स्नोचं किंगडम आहे। ते सगळ्या राईड्स असतात, बर्फामधून जायचं आणि बर्फामध्ये आपल्याला कॉस्ट्यूम वगैरे देतात आणि जायचं तिथे आणि एन्जॉय करायचं। म्हणजे थोडक्यात एक छोटा काश्मीर। हा, तिथे राईड्स वगैरे करायला ते आपल्याला ट्यूब वगैरे देतात, त्याच्यामध्ये बसायचं, राईड्स करायच्या वगैरे असं। म्हणजे आपल्याला जी काश्मीरमध्ये फिलिंग येणार ना, ते बर्फ सगळं असणार आहे इथं आतमध्ये करतात। हा, स्केटिंग वगैरे सगळं आहे तिथं। अच्छा, आपल्याला कपडे वगैरे त्यांचे मिळणार आहेत, घालणार कॉस्ट्यूम ते लोक देणार। आणि आपण एक आपल्याला काश्मीरपर्यंत पोहोचता येत नाही, तर काश्मीरची फिलिंग आपल्याला इथं घ्यायची असं। तर आतमध्ये जायचं आता स्नो किंगडम, आणि ते जाणार आहे। आणि काढले आमचा किती
वाजता बोलवलं? आपला 3चा शो आहे, आमच्या 3चा शो आहे आतमध्ये. हां, तर चला आतमध्ये जाऊया. अजून 10 मिनिटं राहिलेत. आणि इग्लू बघ इथे, इग्लू बघ. आपल्या आतमध्ये पण इग्लू असणार आहे. हे बघ, हे इग्लू लहान मुलांचे ते. आतमध्ये पण इग्लू आहे, त्याच्यात जायचं आपल्याला. खाली बसा. इथं खाली बसायचं. हे बघा, इथून आता आम्हाला कपडे मिळणार. स्नो जर्किन, शूज. आमचे शूज वगैरे सगळं ठेवलेले आहेत तिकडे. आम्ही शूज वगैरे सगळं काढलेत. तर लाईनीमध्ये उभे आहोत. लाईन चालले. बर्फ पडणार. आम्ही काश्मीरमध्ये चाललोय आता. हां, इथंच बघ ना किती थंड वाजतं आहे एकदम. आतमध्ये गेल्यावरती तर आपलं पूर्ण टेम्परेचर डाऊन होणार आहे. आता घेतो आम्ही इथे कपडे. तयारी झाली. चला आता आतमध्ये बर्फ लागला. आम्हाला असे कॉस्ट्युम दिलेत. अरे आपल्याला सर्दीचा त्रास आहे नाक. टोपी लावू दे ना. टोपी लावू दे ना. अरे ते कुठे गेले? जीव चालला. लहान पोरांचं आहे ते. अरे लहान पोरांचं आहे. वरती चालतो. हाँ
हे मम्मी दे त्याला, त्यांना अलाउड नाही कॅमेरेत. थँक्यू ब्रो. वेळेला बोल टायगरला आणू का आमच्या. स्नोवर्ल्ड मधून आम्ही निघालो आणि खूप खूप मज्जा आली आहे. तुम्हाला मज्जा आली? काश्मीरमध्ये सगळ्यांच्या हाताचा बर्फ झालेला. मज्जा मज्जा आली, खूप मज्जा आली. काश्मीरची फिलिंग घेतली आम्ही. आता जरा बाहेर आल्यावरती थोडं बरं वाटायला लागलंय, कारण एवढं आम्ही गारटलेलं ना, पूर्ण आमचं नाक वगैरे पूर्ण गार 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 थंड असं झालेलं. छान वाटलं. आता आम्ही चाललो खाली मॅकडॉनल्ड्समध्ये, तर तिथे खाणार वगैरे आणि मग घरी जाणार. इथून मॅक्समधून वाव आहे अश्विनीचं हे पण वा. हा 199ला आहे ते बघा. घ्यायचं तुम्हाला? येताना बघूया आपण. हे आमचं वाला आहे. आमची ऑर्डर आले पेरी पेरी. कोक पण आलेला आहे. हे बघा हवा आहे. टायगरचे पप्पा कधीच आले नव्हते आतापर्यंत मॅकडॉनल्ड्समध्ये, म्हणून त्यांना मी घेऊन आली. पार्सल काहीच नाही ना. आता आम्ही आईस्क्रीम मागवलंय ओरिओ नेक्स्ट फ्लेवर. ओ हे आईस्क्रीम खावा आणि टेस्ट करून सांगा मला. पेरी पेरी राहिलं आपला आईस्क्रीम खायची. तुमच्यासाठी खास मी इकडे घेऊन आले तुम्हाला. थँक्यू. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मित्र परिवारांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खावा आता आईस्क्रीम खायला. ओरिओ कशी आहे टेस्ट? मस्त आहे. चला खोला लवकर, खोला दरवाजा खोला. आम्ही सुमितला आणि टायगरला पार्सल घेतले मॅकडॉनल्ड्समधून. बर्गर आणि टायगरला ओरिओची आईस्क्रीम सॉफ्टी. आमची न्यू इयरची पार्टी झालेली आहे आणि आम्ही आता घरी निघालोय.
गाडी आमची हलते थोडी. तर घरी निघालो. सुबितला पार्सल घेतलंय, टायगरला आईस्क्रीम पार्सल घेतलंय. टायगर काय बर्गर खाणार नाही म्हणून. तर तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.